तुमचं तुम्ही बघून घ्या. हे बघा आम्ही पण माफी मागतो. माफी मागा. नाही मी नाही माफी मागणार. यांच्या दिल्लीच्या मालकांनी माफी मागली त्या समाधान मानून घ्या. तुमच्या दिल्लीच्या मालकांनी काय तोंड वर करून माफी मागितली अख्ख्या जगाने बघितलंय. आमच्या दिल्लीच्या मालकाने मित्र माफी मागितली ना त्या समाधान मानायचं कळलं. आणि उगा ज्या मुद्द्याचं राजकारण करू नका. आता हे सगळं बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं स्वतः किती खाल्लं ते सांगा. ते नाही सांगणार ते, कारण ते जनतेला कळेल ना. अहो आम्ही महाराजांचे मावळे आहोत. महाराजांचा पुतळा पडला म्हणून आम्ही साधं बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात की राजकारण करू नका. इतके वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं? राजकारण काय बोलताय तुम्ही? नका बसा. तुम्ही इतकी वर्ष राज मंदिराचं राजकारण केलं लोकांना कळले. काहीतरी दुसरा उपाय काढायला लागेल. एक काम आहे मी बघतो ब्रह्मास्त्र काढतो. ओ बाई पुढे या पुढे या पुढे 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 या बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये देणार. का म्हणजे लाडकी बहीण आहे आपली लाडकी बहीण. हो मग आमचं काय? तुम्हाला 8,000 रुपये देणार. का? तू आमचा लाडका भाऊ आहे. काय? अहो नवरा बायकोला बहीण भाऊ म्हणून टाकलं तुम्ही. यायला लक्षातच आलं नाही बहीण भाऊ बनतील ते. चल मागे चल लगेच पुढे. तुम्हाला 1,500 रुपये द्या. 1,500 रुपये दर महिन्याला. फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद द्या. आणि मतं नाही दिली तर पैसे परत घेणार. काय बोलताय तुम्ही? तुमचे नेते बोलते त्यांना आवरा. तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत हे 3 तुमचे भाऊ त्रिदेव त्रिमूर्ती आहे तोपर्यंत तुम्हाला 1,500 रुपये दर महिना मिळणार. हो. तुम्हाला पिठाचा भाव माहितीये? मिठाचा भाव माहितीये? गोड तेलाचा भाव माहिती आहे? माहिती आहे गोड तेलाचा भाव. हे परवापासून 40 रुपये वाढले ना. नाही ते आम्हीच वाढवलेत कारण 1,500 द्यायचेत ना. खोबऱ्याचे पण 50 रुपये वाढले. हळूहळू एक पैसे वाढतील. ते आले की त्यातून तुम्हाला 1,500 रुपये देणार. तुमचेच घेणार तुम्हाला देणार पण 1,500 देणार. तुमच्या ह्या 1,500 महिन्याभराचं रेशनिंग तरी येतं का हो? माणसांनी खायचं काय? फुकटचं धान्य. यांचे नेते देतात ना दिल्लीचे मालक. मित्रों 80 करोड लोगों को हम मोफत का धान्य देते हैं. मोफत का धान्य. याची लाच पण वाटत नाही. वर छातीकडून सांगतो आम्ही. पण 1,500 रुपये मिळणार. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला 2,000 रुपये देतो. त्या बदल्यात आम्हा बहिणींना संरक्षण द्या, मान सन्मान द्या, न्याय द्या. उदगीरमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा. लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा. त्याच लातूर मधल्या शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा. माजलगाव मध्ये 7वीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या माणसाला कधी अटक करणार ते सांगा. वसईमध्ये भर दिवसा 28 वार करून त्या बहिणीला ठार मारलं. तिला काय न्याय दिला ते सांगा. उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. वरळीमध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेल्या त्या नाखवाताईच्या गुन्हेगाराला काय शिक्षा दिली ते सांगा. कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. कोल्हापूरमध्ये पुतणीवरच अत्याचार करणारा त्या नराधम बकाला अजून अटक का केली नाही ते सांगा. बदलापूर मधल्या फरार आरोपींना कधी पकडणार ते सांगा. तू तर असं बोलते सगळं तुझ्यावरच रेप झालाय. अहो आता ह्याच तोंडाने लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हीच बोलत होतात ना. आणि ह्याच तोंडाने इतकं घाणेरडं बोलता. ह्याची तुम्हाला शरम नाही वाटत? बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता. अहो ऐकणाऱ्याला लाज वाटेल. तुम्हाला लाज नाही वाटत? तुमचा रक्त नाही खवळत? एवढं सगळं घडून एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कसं बसू शकता? हे बघा आम्ही बाईंवर अत्याचार झालेला शांत असू पण गायीवर अत्याचार झालेले आम्ही पेटून उठू. बसा की गप खाली. बघितला ताया बहिणींनो, आपल्या आबरूचं राजकारण करणाऱ्या ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून कायमचा हद्दपार करूया. आणि आया बहिणींचं सरकार आणूया. तरुणांचं सरकार आणूया. शेतकऱ्यांचं
सरकार आणूयात. शिवस्वराज्य आणूया. हो, काय बोलताय बोलताय? काय? आता ते आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कळलं का? महाराष्ट्र गेला आपल्या हातून. आता काय करणार? आमचे मोठे मालक म्हणतात ना, हा. मित्रों अच्छे दिन.